ओम तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गणन्ति ये भूरिदा जनाः. आपला साप्ताहिक व्याख्यानमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि गीता चिंतन. अध्याय 13 आपण बघत आहोत वचनामृताचा. आणि श्रीरामकृष्णांना नौकाविहार करण्यासाठी गंगेतून घेऊन जाण्यासाठी केशवचंद्र सेन ब्रह्मसमाजाचे जे नेते आहेत कलकत्त्याहून दक्षिणेश्वरला आले आहेत. आणि दक्षिणेश्वरहून होडीत बसवून त्यांना जहाजामध्ये छोटं जहाज आहे ते त्यात उतरवून घेत आहेत असं ते वर्णन किंवा प्रसंग आहे. शारदीय पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा 1882 शुक्रवार तारीख 27 ऑक्टोबर. त्याचं सुंदर वर्णन आपण गेल्या वेळी बघितलं त्या दृश्याचं. आणि मास्तर महाशय त्या प्रसंगाचं वर्णन करतात. ते गंगा देवालय त्यांच्या रांगा आणि त्यात एक श्रीरामकृष्णांचं वर्णन त्यांनी केलं आहे. एक महापुरुष मूर्तिमान सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे शाश्वत धर्म. सनातन शब्दाचा अर्थ होतो शाश्वत, नित्य. जी गोष्ट सदाचीच असते त्याला शाश्वत म्हणतात. कारण जगामध्ये अशा खूप गोष्टी असतात किंवा तत्त्वज्ञानाप्रमाणे बहुतेक सगळ्याच गोष्टी अशा असतात की ज्या असल्यासारख्या वाटतात पण खऱ्या नसतात. त्या आपल्याला भासतात, खऱ्या अर्थाने त्या नसतात. आता हे वर्णन आपल्याला पुढे येईल आहे. याच अध्यायामध्ये यालाच म्हटलं आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे असल्यासारखं भासणं पण खरं नसणं, त्याला मिथ्या म्हणतात. आहेसं वाटतं पण ते खरोखर नसतं, तो भास असतो, म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. जसं दोरी आहे आणि दोरी अंधारामध्ये सापासारखी दिसते, पण दोरी काही शाश्वत नाही आहे, म्हणजे सनातन नाही आहे. याचं कारण जो भास असतो तो भास नाहीसा होतो. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतं की दोन गोष्टी आहेत, दिसणाऱ्या पण नसणाऱ्या. ही एक झाली. दुसरी गोष्ट आहे पण न दिसणारी, सहजासहजी. म्हणून त्याला गीतेमध्ये गुह्यतम म्हटलं आहे. आहे नजरेस पडत नाही सहजासहजी, तर मला ते शोधावं लागेल. तो श्रीरामकृष्ण म्हणतात की जड जवाहीर आहे, रत्नमाणिक आहेत, सोनं चाना आहे, पडलं आहे ते, पण त्याच्यावर मातीचा ढिगारा पडलेला आहे. त्यामुळे ती गोष्ट आहे पण आपल्याला नजरेस पडत नाही सहजासहजी. अतिशय मूल्यवान गोष्टी आहेत पण ते आपल्याला नजरेस पडत नाही, म्हणून त्याला गुह्यतम म्हटलं आहे, गोपनीय म्हटलेलं आहे. तर मूर्तिमान सनातन धर्म असं वर्णन श्रीरामकृष्णांचं मास्तर महाशयाने केलं. मूर्तिमान म्हणजे जसं तसं. मूर्ती जी असते ते प्रतीक असतं आणि जसं चित्र असतं तेही प्रतीकच असतं. जसं तसं आपण काढण्याचा प्रयत्न करतो. जसं मागे पंढरपूरचे विठ्ठल आहे, पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती जशी आहे तशीच आपण केलेली आहे.
जशी तशी प्रतीक आहे ते. त्याला मूर्तिमान म्हणतात. जी गोष्ट मूर्तिरूपात होते त्याला मूर्तिमान म्हणतात. तर सनातन धर्म जर मूर्तिरूप धारण केलं तर ते कसं राहिलं आहे? ते श्रीरामकृष्ण आहेत असं त्यांना दिसतं आहे, भासतं आहे, असं त्यांना भाव होतो आहे. आणि म्हणून या अध्यायामध्ये आपण बघतो आहे की श्रीरामकृष्ण जहाजावर कसेबसे चढतात, कारण ते होडीतच समाधी अवस्थेत गेले आहे. असं लिहिलं आहे की ते चालतात म्हणजे फक्त पाय हलतात आहे, त्यांना बाह्यभान काही नाही आहे. कसं तरी त्यांना उतरून घेण्यात आलं जहाजामध्ये, ते केबिनमध्ये नेण्यात आलं. केबिनमध्ये खुर्ची आहेत, काही खुर्च्या आहेत, एक बेंच आहे, तर कसं तरी बसवण्यात आलं. खूप गर्दी वगैरे वगैरे. केशवचंद्र सेन पण आले. केशवचंद्र सेन हे पूर्वी विजयकृष्ण गोस्वामी केशवचंद्र सेनांच्या ब्रह्मसमाजात होते. नंतर त्यांचा मतभेद झाला आणि मग ते साधारण ब्रह्मसमाजामध्ये गेले. आणि त्यामुळे ज्यावेळी त्यांनी बघितलं की श्रीरामकृष्णांबरोबर विजयकृष्ण गोस्वामी आहे, त्यावेळी थोडे गांगरलेत ते, कारण मतभेद झाले होते, एकमेकांचं तोंड बघत नव्हते ते, वगैरे वगैरे. हा सगळं वर्णन इथे येत आहे. आणि तिथे बसल्याबरोबर ते पूर्णपणे समाधीमध्ये मग्न झाले. खूप गर्दी, त्रास होत होता म्हणून ते खिडक्या दारं उघडून दिले हवा यावी म्हणून. आता श्रीरामकृष्णाच्या तोंडी थोडे ते भानावर येतात आहे. म्हणजे त्यांचं मन ते दक्षिणेच्या खोलीतून होडीत बसणं, होडीतून गंगेत जाऊन थोड्या दूर, कारण जहाज काही किनाऱ्यावर येत नाही, पाणी कमी असतं तिथे, खोली कमी असते, होडी जाऊ शकते. तिथे जाऊन ते जहाजात बसले, इतकी गर्दी, जहाज वगैरे, त्यांच्या लेखी काही नाही. त्यांच्या लेखी काय आहे? आत्मस्थ आहेत ते. स्वतःच्या आत्म्याशी ते एकरूप झालेले आहेत. त्यामुळे कशाच्याच गोष्टीचं भान नाही आहे असेल आहे. पण अजूनही तिची दिव्य नशा पूर्ण प्रमाणातच होती. जशी नशिल्या पदार्थांची नशा असते, हळूहळू उतरते, पण त्याचं असतंच ते हँगओव्हर असतोच. आणि त्याच याच्यामध्ये अवस्थेमध्ये बोलत आहेत ते, पण स्पष्ट आवाजात बोलत आहे, इतरांना समजतं आहे ते काय बोलत आहे. त्यांच्या तोंडी एक वाक्य इथे टाकलेलं आहे, म्हणजे ते बोलतात ते इथे नमूद केलेलं आहे. आई, इथं कशाला बरं आणलंस मला? मी काय यांना कुंपणातून सोडवू शकेन? आता ही सगळी गर्दी झाली तिथे. केशवचंद्र सेन मुद्दामून आले आहेत जहाज घेऊन कलकत्त्याहून, आणि श्रीरामकृष्णांना त्यांनी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, विशेष आमंत्रित आहे तिथे, त्यांच्यासाठीची सगळी व्यवस्था आहे. अर्थात श्रीरामकृष्णांनी काहीतरी त्यांना सांगावं जे इतरांना, उपस्थित असलेल्यांना माहीत नाही किंवा त्याची धारणा करता येत नाही, कल्पना नाही. या महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये त्यांच्यामध्ये जी धार्मिकता, आध्यात्मिकता आहे ती आणखी विकसित होईल आहे. यासाठी आपण ऐकतो ना, त्याचा उद्देश हाच असतो की आपल्या ज्या धारणा आहेत, ज्या अस्पष्टशा आहेत, त्या आणखी स्पष्ट व्हाव्यात आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडावा, अंतर व्हावं. आपण जातो, ऐकतो, याचा उद्देश तसाच असतो की आपलं बदलावं, आपलं जीवन बदलावं, आपलं मन बदलावं, आणि आपण चाचपडतो ते थोडंसं चाचपडणं कमी व्हावं. म्हणून इथे आता श्रीरामकृष्ण हळू भानावर येतात आहे आणि बोलतात आहे की आई, मी यांना काय कुंपणातून सोडवू शकेन? समजा कुंपणामध्ये गाई वगैरे बांधलेल्या आहेत नाही, जेव्हा त्या गोशाळेचा जो कोणी रखवालदार काळजी घेणारा असतो तो येतो, दरवाजापाशी येतो, त्यावेळी त्या सगळ्या गाई 100, 200, 5, 10 ज्या असतील त्या सगळ्या दरवाजापाशी येतात.
कारण त्यांना वाटतं की आता दारवाजा उघडून आपण बाहेर पडू. हे उदाहरण. याला आपण कोंडल्या गेले आहोत एका विशिष्ट जागी, एका छोट्याशा जागेमध्ये, ती आम्हाला मोकळं करेल असं. आता श्रीरामकृष्णांकडनं तशीच अपेक्षा आहे की आम्हाला काय, मी यांना काही कुंपणातून सोडू शकेन. याचं कारण काय, त्यांना बघताय, दिव्य दृष्टीला बघतात. इथे लिहिलं आहे की त्यांच्या दिव्य दृष्टीला बघताय की दिव्य चक्षुंना काय दिसत असावे की संसारी जीव कुंपणाच्या घेरात अडकलेले असतात, बाहेर येऊ शकत नाहीत. बाहेरचा प्रकाशही त्यांच्या दृष्टीस पडत नाही. सांसारिक कर्मरज्जूंनी, रज्जू म्हणजे दोरी, त्यांचे हातपाय केवळ हातपाय पक्के जखडलेले आहेत. केवळ 4 भिंतीच्या आतीलच वस्तू दृष्टीस पडत राहिल्यामुळे ते मनाशी समजत आहेत की जीवनाचे उद्देश आहे फक्त देहसुख आणि सांसारिक कर्म, कामनी कांचन. आणि हा देखावा मनश्चक्षुंनी बघूनच की काय ते म्हणत आहेत, आई इथं कशाला बरं आणलंस मला, मी काय यांना या कुंपणातून सोडवू शकेन. छान आहे. मी दिसतं आहे की संसारी मनुष्य म्हणजे ज्यांना संसार आहे असं वाटतं त्यांना संसारी मनुष्य म्हणतात. संसाराविषयी, संसार म्हणजे जे दिसतं त्याला संसार म्हणतात. इंद्रियांद्वारे आपण ज्याचा अनुभव घेतो आणि त्याची पक्की खात्री असते की दिसतं तसंच आहे, याच्याविषयी आपण कधी संशय करत नाही, शंका घेत नाही. असं पक्क मनाने ठामपणे मानू. आता हे सगळे कशामुळे होतं याच्याविषयी बरंच आपल्याला सांगितलं जातं. जन्मोजन्मीचे संस्कार असतात, श्रवणाचे संस्कार असतात, अनुभवाचे संस्कार असतात. ते आपल्याला ठामपणे सांगतात की जे आम्ही बघतो आहे ना, अनुभवतो आहे इंद्रियांद्वारे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन वगैरे यांच्याद्वारे, बुद्धीद्वारे, हे सगळं असं आहे तसं, कधी संशय घेत नाही. असं नसूही शकतं. आपल्याला संत अवतारी पुरुष महात्मे तत्त्वज्ञान काय सांगतं, अरे शंका तर घ्या. नाही तुम्ही शंका का घेत नाही, असं नसूही शकतं. आपल्याला आपलं मन फसवू शकतं, इंद्रिय फसवू शकतात, आणि ते नेहमी घडतंच की आपण प्रत्ययही फसवल्या जातो जगामध्ये. मग आपण पुन्हा फसतो, पुन्हा सावध होतो. आता पुढच्या वेळी फसायचं नाही बरं, कारण आपल्याला बरंच फसवलं जातं. यावेळी मात्र आपण सावध राहू. आपण सावध राहतो, शिकतो, पुन्हा फसतो दुसऱ्या बाबतीमध्ये. असंच आपण फसत शिकतो. आपल्याला दिसतं की आपले डोळे फसवतात, कान फसवतात. म्हणून हे जे सत्संगाचा अर्थ असा असतो, तुम्ही शंका घ्या. त्यांनी घेतल्या आणि त्याच्या बाहेर पडले, त्यांना कळलं हे सगळं गंमत आहे. म्हणजे आपल्याला आपली इंद्रिय फसवत आहेत आणि त्याच्या नादी लागायचं नाही. आपण इंद्रियांच्या नादी लागायचं नाही, मनाच्या नादी लागायचं नाही. मनाचा उपयोग करून घ्या, पण मनाच्या नादी लागू नका. मन तुम्हाला नादी लावतं, फूस देतं. जसं म्हटलं नशा, ती नशा असते. नशेच्या तारेमध्ये माणसाचं काही मेंदू काम करत नाही. हा माणसाचा मेंदू पूर्णपणे त्याच्या हातातून निघून जातो. आणि म्हणून आई इथं कशाला बरं आणलंस मला, म्हणजे हे अतिशय कठीण गोष्ट आहे. ते म्हणतात ना, बाहेरचा प्रकाशही त्यांच्या दृष्टीस पडत नाही. बाहेर प्रकाश आहे आणि दृष्टीस पडायला काही तुम्हाला करावं लागत नाही आहे. परंतु जी गोष्ट इतकी स्पष्ट आहे ती सुद्धा दिसत नाही. कारण काय, मग आपण म्हणतो की आंधळे आहोत आपण. आपले डोळे आहेत, पण डोळ्यावर पक्की पट्टी बांधलेली आहे, गांधारीने जशी बांधलेली होती तशी. प्रकाशाचे तिरीप पण येऊ शकत नाही, प्रवेश करू शकत नाही, असं झालेलं आहे. त्यामुळे हे 2 मार्ग जे आहेत, जे गीतेत सांगितले आहे, याच्यातही गीतेचा उल्लेख आहे. गीतेचा हा जो दुसरा परिच्छेद आहे, याच्यामध्ये गीतेचा 2ऱ्या अध्यायातला एक श्लोक आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये 26 आणि 27 श्लोक फार छान आहेत. ते 28 श्लोकांचा तो अध्याय आहे, अक्षर ब्रह्मयोग. आणि त्याच्यामध्ये
दोन मार्ग. नाही ते श्रुती म्हणजे मार्ग, वर्त्म म्हणजे मार्ग, दोन्ही शब्द गीतेमध्ये वापरलेले आहे. मम वर्त्मा आणि वर्तन्ते म्हणजे वर्त्म म्हणजे मार्ग, श्रुती म्हणजे मार्ग. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन. हे कोणते दोन मार्ग आहे? शुक्ल कृष्ण गती हे ते. जगत शाश्वते मते. फार छान श्लोक आहेत. या जगामध्ये इथे म्हटलं आहे सनातन मूर्तिमान सनातन धर्म. श्रीरामकृष्णाच्या रूपामध्ये सनातन धर्माची जर मूर्ती केली, जशी आपण श्रीरामकृष्णाची मूर्ती करतो, सनातन धर्म हा भाव आहे, भावाची मूर्ती करता येत नाही. पण समजा केली तर श्रीरामकृष्ण तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं, असं ते आहे. तर ते आपल्याला प्रकाशाकडून अंधाराकडे घेऊन जाण्यासाठी असतात. अवतार कशाला येतात? धर्मसंस्थापनार्थाय संभवामी, याची स्थापना व्हावी, प्रकाशाच्या मार्गाची स्थापना व्हावी. कारण दोन मार्ग आहेत, श्रुती पार्थ जानन न मुह्यती कश्चन, योगी न मुह्यती कश्चन. योगी कधीही त्याच्यातून तो कधी मोहित होत नाही. आपण मोहित होतो कारण आपण योगी नाही आहे. मग दोन मार्ग कोणते? आता तिथे इथे सांगितलं आहे, प्रकाश, बाहेरचा प्रकाशही त्यांच्या कर्मरज्जू, कर्माचे रज्जू जे असतात, दोरींनी आपले हातपाय जखडलेले आहेत. म्हणजे आपण हालूसुद्धा शकत नाही. हालचाल आपली पूर्णपणे बंद झालेली आहे. जेमतेम श्वास घेऊ शकतो आपण, बस तेवढंच. आता जो माणूस इतका जेमतेम श्वास घेऊ शकतात त्याला काय सुचणार आहे? दुसरं काही सुचणार नाही. तो जखडला गेला आहे पूर्ण. म्हणून हे जे दोन मार्ग आहे, शुक्ल कृष्ण, शुक्ल म्हणजे शुभ्र, कृष्ण म्हणजे काळा, शुक्ल कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते. हे शाश्वत दोन मार्ग आहेत. आता कृष्ण मार्ग कसा शाश्वत होऊ शकतो? कारण तोही शाश्वत आहे. जो पण तुम्हाला त्या प्रकाश मार्गाकडे तुम्ही येत नाही तो पण तो शाश्वतच आहे. जरी नसला तरी शाश्वतच आहे. हे जग आपल्यासाठी शाश्वतच आहे, नित्य आहे, नसलं तरी नित्य आहे. जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आहेच. त्याच्याविषयी आपल्याला काही संशयच येत नाही. संशय येईल तेव्हा ती प्रक्रिया सुरू होईल ना. आज ती प्रक्रिया सुरू होत नाही आहे. म्हणून तर प्रक्रिया सुरू होण्यासाठी सगळे प्रयत्न असतात. अध्यात्म धर्म वगैरे जे काय आहे याचे विविध उपाय जे आहेत आता ते येतील याच्यामध्ये. या परिच्छेदाच्या शेवटी एक वाक्य श्रीरामकृष्ण म्हणतात, पण वस्तू एकच. त्यांच्या तोंडी एक वाक्य आहे, पण वस्तू एकच. वस्तू म्हणजे सनातन वस्तू एकच आहे, शाश्वत वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. ब्रह्मैव वस्तू शास्त्र सांगतं. आपल्याला वाटतं इतक्या वस्तू आहे, त्या वस्तू नाही आहेत, फक्त ब्रह्मच वस्तू आहे. मग हे बाकीचं काय आहे ते आम्ही नंतर सांगू, आधी हे लक्षात घ्या. ब्रह्मच वस्तू आहे, तरी पण आपल्याला वाटतं बाकी काहीतरी आहे. आम्हाला तुम्ही ब्रह्म सोडून सगळंच काही दिसतं आम्हाला. मग ते काय आहे? आम्हाला ब्रह्म काय ते सांगू नका. याचं कारण काय? वस्तू म्हणजे अस्तित्ववान, त्याला वस्तू म्हणतात. ज्याचं अस्तित्व आहे त्याला वस्तू म्हणतात. सत्ता त्याला वस्तू म्हणतात. अस्तित्व सगळे पर्यायाचे शब्द आहेत. हे आहे आम्हाला ब्रह्म आहे कसं वाटतच नाही आहे की नाही. मग आहे सगळं वाटतं, मग हे काय आहे? आता हे दोन याची उत्तर आहेत. एक उत्तर म्हणजे हे नाहीच आहे, त्याला मिथ्या म्हणतात, भासमान आहे. जसं आपण आता सुरुवातीला म्हटलं, जी वस्तू नसूनही तुम्हाला दिसते त्याला भास म्हणतात की नाही. साप नसूनही तुम्हाला साप दिसतो त्याला भास म्हणतात. आहे की नाही अशी जाणीव निर्माण होते. खरोखर तिथे काहीच नाही आहे, सापाचं अस्तित्वच नाही आहे, तरी तुम्हाला सापाचं अस्तित्व आहे असं वाटतं, त्याला भास म्हणतात. त्यालाच इथे कृष्ण म्हटलेलं आहे की नाही. शुक्ल कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते. हे दोन शाश्वत मार्ग आहेत की नाही. आता तुम्ही कोणता मार्ग निवडायचा हे त्या जीवात्म्यावर अवलंबून आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हा जो जीव असतो त्याला देहधारी म्हटलं आहे. खोड आणि उशी तो आपण बघू आता. उशी असते आणि त्याला खोड असते, बाह्य आवरण असतं. पण वस्तू एकच, नावच वेगवेगळी. जो ब्रह्म तोच आत्मा, तोच भगवान. ब्रह्म त्याला केव्हा म्हणतात
त्याला ब्रह्म जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला जो ब्रह्मज्ञानी असतो, ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं असतं त्याला त्याला ज्याचं ज्ञान होतं त्याला ब्रह्म म्हणतात. आणि आत्मा केव्हा ते आपण आता बघू. फक्त आपण एवढे हे बघून शब्द बघून घेऊ. पारिभाषिक शब्द आहे ते. योग्यांसाठी परमात्मा की नाही. आणि भगवान कोण? भक्त जो असतो त्यासाठी भगवान. वस्तू एकच. फार छान आहे मी. आणि म्हणून श्रीरामकृष्णाच्या जीवनात आपल्याला दिसतं की ते भक्तही आहे, योगी आहे आणि ब्रह्मज्ञानी आहे. त्याच्यामध्ये हे आहे आणि ते नाही असं नाही आहे. एखादा योगी असतो तो म्हणतो मी योगी आहे, मग तिथं सगळं योग्यातच. मी भक्त नाही आहे, मी ज्ञानी नाही आहे. श्रीरामकृष्णाच्या बाबतीत तसं नाही आहे की नाही. असं तुम्हाला वाटत त्यांना योगी म्हणा, ब्रह्मज्ञानी म्हणा, भक्त म्हणा, कर्मयोगी म्हणा, काही जे काही म्हणा ते सगळंच काही आहेत. म्हणून शेवटी आपण म्हणतो सर्व देव देवी स्वरूपाय असं म्हणतो की नाही. सगळ्या देवी देवता आहेत, त्यांना काहीच वगळलेलं नाही आहे. अद्भुत उदाहरण आहे. काही न वगळणं. त्यांनी आपल्या साधना मार्गातून हिंदू मंत्र सनातन हिंदू धर्म म्हटलं आहे. कोणतंच त्यांनी सनातन धर्माचा जो भाव आहे त्यांनी काहीच वगळलं नाही. सगळंच साकार निराकार वगैरे वगैरे सगळं की नाही. सगळे भाव त्यांनी स्वीकारले, इतरांनी वगळून घेतले नाही. हे आपल्या सोयीचं नाही आहे. काळानुरूप नाही आहे. काळ बदललेला आहे, जग बदललेलं आहे. आता याला वगळून टाका की नाही. यातलं एवढं घ्या, बाकी सोडून घ्या. श्रीरामकृष्णांनी काहीही वगळलं नाही आहे. ते फार सुंदर आहे. त्यांच्या जीवनातला हा पैलू फारच आकर्षक असा आहे. आणि इथे हे दोन जे मार्ग आहेत, प्रकाश आणि अंधकार. पौर्णिमा झाली काल, आता कृष्णपक्ष सुरू झाला. हळूहळू अंधकाराकडे जाईल सगळं. प्रकाशाकडून अंधकाराकडे जातो. अमावस्या आली, पूर्ण अंधकार. मग कृष्ण शुक्ल पक्ष येतो. हळूहळू चंद्र मोठा होतो, पौर्णिमेला पूर्ण होतो. हे जे दोन मार्ग आहेत, शुक्ल कृष्ण गती येते जगत शाश्वते मते, असं मानलं जातं की दोन्ही शाश्वत आहे. हे दोन्ही शाश्वत एक ब्रह्मच आहे. ब्रह्ममार्ग शाश्वत आहे. हा कसा शाश्वत झाला, हा कसा सनातन झाला, याचं कारण तो सनातन नाही आहे. पण जोपर्यंत तुम्ही इकडे वळत नाही तोपर्यंत तो शाश्वतच आहे. हे काही संसार काही जाणार नाही आहे. कर्मरज्जू जे आहे ते काही सुटणार नाही आहे. आपल्याला वाटेल की आपल्याला करायलाच पाहिजे, आपलंच काम आहे, आपण त्यातून सुटू शकत नाही. मग त्याच्यात दुसरा दाखव सांगितला आहे की जोपर्यंत आपण त्या मोहातून म्हणून म्हटलं आहे शुक्ल कृष्ण एकया यात्यनावृत्तीम अन्या वर्ते पुन्हा. दोघांची फळ वेगवेगळी आहेत, परिणाम वेगवेगळे आहेत. एकया यात्य नावृत्तीम, याती म्हणजे प्राप्नोती, गती याती या अर्थाने म्हटलं आहे. ते एका मार्गाने गेल्यानंतर एकया यात्य नावृत्ती अन्या वर्तते पुन्हा, याने पुनरावृत्ती होत नाही आहे. आवृत्ती म्हणजे आपण ज्याला म्हणतो रिपिटेशन की नाही. तीच गोष्ट पुन्हा घडणं पुन्हा घडणं पुन्हा घडणं, त्याला आवृत्ती म्हणतात. अभ्यासामध्ये आवृत्ती महत्त्वाची असते. एखादा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, मग आपण काय करतो, तोच शब्द पुन्हा 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 केल्यानंतर न त्वत्समोस्त्यभ्यधिक कुतोन्यो लोक. आता लोक हा शब्द इतका कठीण आहे, कठीण म्हणजे गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये. तर ते समासिक शब्द एवढा लांब आहे. मग तुम्ही कशा रामरक्ष आत्तसज्ज विश्वजा वगैरे फार मोठा पूर्ण चरणच तो एका मग लक्षात कसं ठेवा. हळूहळू एक एक फोड करून 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 तुम्ही लक्षात ठेवा, मग तुमच्या नेहमी लक्षात राहतं की नाही. तसंच आवृत्ती म्हणजे तुम्ही जर त्याला इथे म्हटलं आहे, आता पुढे येईल ते अभ्यास योग, त्यालाच अभ्यास योग म्हणतात. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय 12वा अध्याय. अर्जुना, ते श्रीरामकृष्ण खूपदा त्याचा उल्लेख येतो की कठीण आहे, जमत नाही, आपल्या सगळं क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. तर अभ्यासयोग नावाची काही गोष्ट असते की नाही. आणि त्यांनी श्रीरामकृष्ण असंही म्हटलं आहे की अभ्यासात एक प्रचंड शक्ती असते की नाही. ती गोष्ट घडवून आणली जाते की नाही. आपोआप घडते. ती कशी घडते, चिकाटी धैर्य याने ती गोष्ट घडते, प्रारंभ होते आणि ती घडते, शेवटी घडते.
म्हणून किती अवघड असली, किती अशक्य असली तर ती घडणार नाही असं म्हणू नका. कारण आपले प्रयत्न असतात आणि मग सगळे बाजूच्या गोष्टी आपल्याला सहाय्यभूत होतात. म्हणून ते 18व्या अध्यायात पंचकारण म्हटलं आहे ना, पंच इति तस्य हेतवः, त्याच्यामध्ये दैवम चैवात्र पंचमम म्हटलं आहे. दैव म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल होतात. बाहेरच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अनुकूल व्हायला लागते. देवता असतात, त्या देवता तुम्हाला अनुकूलता देतात की नाही. असं वाटतं कसं शक्य आहे? आपोआप शक्य व्हायला लागतं. कारण तुमच्या प्रयत्नांना सगळेजण सहाय्यभूत होतात. आपोआप गोष्टी घडत जातात. त्या कशा घडतात कळत नाही, त्याच्यामागे कारण परंपरा असते. ती कारण परंपरा आपल्याला सहजासहजी समजत नाही, पण त्या गोष्टी घडत जातात. म्हणून इथे सांगितलं आहे की नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन. हे दोन मार्ग जर तुम्हाला समजले तर तो योगी न मुह्यति कश्चन, तो कधीही मोहित होत नाही. त्याला माहिती आहे की दोन मार्ग आहेत, दोन्ही शाश्वत आहेत. जोपर्यंत तुम्हाला हा प्रकाशाचा मार्ग त्याच्यावर तुम्हाला चालता येत नाही तोपर्यंत हा मार्ग आहे, पण हा शाश्वत आहे. म्हणजे हा खरा शाश्वत नाही आहे. जोपर्यंत हा होत नाही तोपर्यंत शाश्वत आहे. तुम्ही इथं आल्यानंतर मग तुम्ही खऱ्या राजमार्गाने चाललात. महायान म्हटलं आहे तसं उपनिषदामध्ये की नाही. या देवयान म्हटलं आहे त्याला. या मार्गावरून तुम्ही मार्गक्रमण करू शकता. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. म्हणून अर्जुना, तू सर्वेषु कालेषु नेहमी सदोदित काय कर, योगी हो. योगी हो म्हणजे मनाकडे लक्ष दे. याचा अर्थ योगामध्ये मुख्य काय असतं? मन आणि त्याचा निरोध. सगळ्याच मार्गामध्ये मनाचा संबंध येतो. मन सोडून तुम्ही काय करू शकता? काहीच नाही आहे. पण योगी मनाचा निरोध करतो आणि त्या निरोध केलेल्या मनाला एकाग्र करतो आणि मग ते आत्म्याशी तो जोडतो. त्याला योग म्हणतात. परमात्मा, त्याला परमात्मा म्हणतात. परमात्माची युक्तो देहेस्मिन पुरुष पर असं म्हटलं आहे. आता इथे आई, इथं कशाला आणलंस मला? कशाला आणलंस म्हणजे आईने आणलेलं आहे, लक्षात घ्या. ते म्हणतात मी काही आलेलो नाही आहे इथे. ते आपण आत्ताच परवाच वाचलं ना, ते शेवटल्या परिशिष्टामध्ये. तर एक जण म्हणतात ग्रस्थाश्रम फार श्रेष्ठ आहे, तुम्ही कशाला योगी बिगी कशाला झाले की नाही, तुम्ही संसार का करत नाही? तर श्रीरामाने फार सुंदर होते. तो अध्यायच फार सुंदर आहे. 2 पानच आहे, फार सुंदर आहे ते. ते म्हणत काय बरोबर आहे आणि काय चूक आहे मला समजत नाही की नाही. आईने जसं मला ठेवलं तसंच मी करतो. फार सुंदर उत्तर आहे ते. दॅट्स करेक्ट ॲन्सर आहे ते की नाही. आता मी करेक्ट म्हणणं बरोबर नाही आहे, पण ते करेक्ट आहे ते, की आईने जसं मला ठेवलं ते काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा विचार मी करत नाही. आईने मला जिथं नेलं जसं केलं तसं मी आहे की नाही. म्हणजे तिथं अहंकाराचा एलिमेंट नाही आहे की नाही. इथे म्हणतात मी कशाला बरं आणलंस, मी काय यांना कुंपणातून, तू मला इथे कशाला आणलंस की नाही. काय सुंदर आहे बघा, माझं काही कर्तव्य नाही आहे की नाही. म्हणून ते शेवटचा जो श्लोक आहे ना 66 व 18 अध्यायातला, त्याच्यामध्ये तेच आहे की सर्वधर्मान परित्यज्य धर्मान अधर्मान अपि की नाही. म्हणजे माझ्याकडे कोणतंही कर्तृत्व नाही आहे. मी यशाचाही विचार करत नाही आणि अपयशाचाही विचार करत नाही. सक्सेस मला त्याची देणेघेण नाही आहे, फेल्युअर त्याचंही काही मला देणंघेण नाही आहे की नाही. मला काय जमतं आहे त्याचंही मला काही देणंघेण नाही आहे, काय जमत नाही त्याचंही देणंघेण नाही. हा वेदांत आहे. अकर्वम ना कर्वम म्हटलं उपनिषदामध्ये की नाही. मी अमुक केलं, करायला नव्हतं पाहिजे. मी अमुक केलं नाही, ते करायला पाहिजे होतं की नाही. काहीच नाही. कारण करायला पाहिजे होतं, नाही करायला जमलं, हे दोन्हीमध्ये काय आहे? मी आहे. हा संकल्प ईश संकल्प आहे. जीवसंकल्प नावाची गोष्टच नाही आहे की नाही. फायनल ॲनालिसिसमध्ये शास्त्र म्हणतं जीवसंकल्प नावाची गोष्टच नाही आहे. तुमचा संकल्पच नाही आहे तिथे. तुम्ही काही ठरवू शकत नाही आहे. जे काही आहे ते ईश संकल्प आहे, म्हणजे ईश्वराचा संकल्प आहे. श्रीरामकृष्णांचे इतके पक्के आहे त्याच्यामध्ये, त्यालाच ब्रह्मज्ञान म्हटलं येते की नाही.
की त्यांना 100% माहीत आहे हा संकल्प शून्य आहे, माझा संकल्पच नाही, हा देवाचा संकल्प आहे, फक्त ईश संकल्प आहे. म्हणून इथे श्रीरामकृष्ण हळूहळू भानावर येऊ लागले. गाजीपूरचे नीलमाधव बाबू व कोणी ब्राह्मभक्त पवहारी बाबांविषयी बोलू लागले. ब्राह्मभक्त महाराज या साऱ्यांनी पवहारी बाबांना पाहिलं आहे, आपल्यासारखेच एकजण आहेत, ते गाजीपूरला राहतात. आता याचा उल्लेख ठीक आहे, आला ओघाने आला असेल, कारण श्रीरामकृष्ण योगी आहे, यांचं मन इतकं नियंत्रित आहे की ते नेहमीच ब्रह्माशी जोडलं असतं, म्हणून ते समाधीत जाऊ शकतात की नाही. तसेच पवहारी बाबांचं एक उदाहरण आहे. तिथे स्वामीजी गाजीपूरला आम्ही जाऊन आलो, बघितलं आहे ते पवहारी बाबांचा आश्रम, आता काहीच नाही तिथे. तर स्वामीजींनी त्याच्यावर एक व्याख्यान पण दिलं आहे पवहारी बाबांवर, आपल्याकडे उपलब्ध आहे ते, स्वामींच्या लिटरेचरमध्ये आहे ते, साहित्यामध्ये, की ते फार योगी होते, मोठे योगी होते. आणि स्वामीजी त्यांच्याकडे जायचे नेहमी, आणि त्यांच्याकडनं त्यांना योग शिकायचा होता. स्वामींचं योगाविषयी बरंच आकर्षण होतं लहानपणापासून, स्वामी विवेकानंदांचं. पण शेवटी लक्षात आलं की योगा त्या पवहारी बाबांना स्वामींची मदत पाहिजे. आणि त्याच्या आधीचा भाग असा आहे की ते त्यांच्याकडनं शिकण्यासाठी त्यांचं शिष्यत्व पत्करायला होते. काहीतरी 20 की 21 दिवस स्वामीजी खाट्यावर पडले आहेत, श्रीरामदाच्या अविर्भूत व्हायचे, त्यांच्यासमोर यायचे. मग त्यांना कळलं की हे बरोबर नाही आहे माझं करणं, असं नाच सोडून दिला वगैरे वगैरे. पण पवहारी बाबांविषयी त्यांच्या खोलीमध्ये श्रीरामकृष्ण अजूनही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते, फक्त किंचित हास्य केले त्यांनी. ब्रह्मभक्त काय म्हणतात, महाराज पवहारी बाबांनी स्वतःच्या खोलीत आपला एक फोटो लावला आहे, त्यांच्याकडे कसा गेला कोणास ठाऊक, पण श्रीरामकृष्णांचा फोटो, ती गुफा आहे, अशी खोल गुफा आहे. शेवटी त्यांनी ते जाणून घेतं स्वतःला, ती वगैरे तो त्यांचं चरित्र तुम्ही वाचा. तर ते पवहारी बाबांच्या खोलीमध्ये श्रीरामकृष्णाचं खोली म्हणजे त्यांची गुहा होती, ती तिथे फोटो होता त्यांचा श्रीरामकृष्णांचा. आता फोटो म्हणजे काय, पुन्हा तेच प्रतिकृती, नाही त्याला प्रतिमा म्हणतात. जसं आपण असतो तसंच आपला फोटो असतो, एक झाली जर आरशासमोर उभं राहिलं की आपण जशा तसंच असतो त्याप्रमाणे. तर इथे 2 गोष्टी आहेत, म्हणून इथे म्हणतात, श्रीरामजीचं उत्तर दिलं आहे की उशी आणि तिची खोळ, देही आणि देह. म्हणून ह्या परिच्छेदाच्या सुरुवातीला जो श्लोक दिला आहे गीतेचा, वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. या 2 गोष्टी आहेत. जसं आपण म्हटलं की शुक्ल कृष्ण गती येते, ह्या गती म्हणजे परिणाम, शेवट. हे जसे 2 आहेत तसे हे 2 गोष्टी आहेत. काय, वासम वस्त्रम, वासमला वस्त्र म्हणतात की नाही, हे वस्त्र आहे, आणि ज्या देहावर वस्त्र आहे तो देह आहे. म्हणून देही जो आहे हा कधी जीर्ण होत नाही. हे उदाहरण आहे, दृष्टांत उपमा आहे. देही हा म्हणजे परमात्मा म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा किंवा भगवान म्हणा, हा कधी जीर्ण होत नाही, याला क्षय नाही आहे, म्हणून त्याला अविनाशी म्हटलेलं आहे, आणि त्याला अक्षय म्हटलेलं आहे. आणि हेच तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं आहे वेदांतामध्ये. आणि आहे, तुम्हाला दिसते खोळ, फक्त तुम्हाला उशी दिसत नाही, तुम्हाला दिसते खोळ, पण खोळ हे फक्त पातळ आवरण असतं, ती खरी उशी नाही आहे. आपल्याला उशी म्हणजे ती दिसते, आपल्याला आतली उशी दिसत नाही आहे, खोळ दिसते. त्याचप्रमाणे श्रीरामकृष्ण म्हणतात उशी आणि खोळ, देही आणि देह. म्हणून तो तिसरा श्लोक जो आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, तो उपसंहार आहे आत्मज्ञानाचा, आत्मविद्येचा. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. सर्व भूतांमध्ये हे तत्त्व लागू होतं, म्हणून तू अर्जुना शोक करू नकोस, तुझ्या मनाचा विषयच होऊ नये. शोक कुठं होतो, शोक मनात होतो. आकांक्षा कुठं होते, न शोचते न कांक्षते. इच्छा कुठे निर्माण होतात, मनात निर्माण होतात. तुझ्या त्या निश्चयाचा तुझा विषयच होऊ नको, त्याचा तुझा संबंधच काही नाही. याचं कारण इथे सांगतात की एक अवध्य आहे आणि एक वध्य आहे, एक नाशवान आहे आणि एक अविनाशी आहे. आणि ह्या 2 गोष्टी पूर्णपणे स्वतंत्र आहे. एक प्रकाश आहे आणि एक अंधार आहे. एक दिसते म्हणजे नष्ट झालेली दिसते, नसून दिसते तुम्हाला ती,
शरीर आहे हे नाही आहे तरी दिसतं तुम्हाला. ब्रह्म सदाचंच आहे पण तुम्हाला ते दिसत नाही. पण तुम्ही तुमच्या इंद्रियांवर मनावर विश्वास ठेवू नका, त्याच्यावर डाऊट करा, शंका करा. नाही म्हणून त्याला जिज्ञासा म्हटलं आहे की नाही. अथा तो धर्म जिज्ञासा, पूर्वमीमांसा जैमिनीचं ते पूर्व जिज्ञासा म्हटलं आहे. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, जिज्ञातुम इच्छा, जाणून घेण्याची इच्छा, क्युरिओसिटी, की काय आहे बघावं. ते केव्हा शक्य होतं? जेव्हा तुम्हाला काहीतरी वाटतं, संशय येतो, आपण काही त्यातलं जाणून घेण्याची इच्छा करतो. म्हणून त्याला गुह्यतम म्हटलं आहे. गुह्यात गुह्यतरम मया गीतेमध्ये म्हटलं आहे की आता तो ब्रह्मजिज्ञासा पहिलंच ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे. आता आपण ब्रह्म काय आहे जाणून घेऊया. तुम्ही भगवद्गीतेत काय म्हणतात? सतत प्रश्न आणि उत्तर आहेत, ठीक नाही. 18 अध्यायांमध्ये शेवटीसुद्धा प्रश्नच आहे अर्जुनाचा, की नाही. शेवटपर्यंत ते चालू आहे बघा. त्याला म्हणतात जिज्ञासा. आपल्याला जिज्ञासा नसेल तर आपण त्याचं तत्त्व जाणून घेऊ शकणार नाही. बरोबर राहील आहे. उशी आहे, आपण त्यालाच उशी समजू. उशीच्या खोळीलाच आपण उशी समजू आणि समजतोच की जी खोळ आहे त्यालाच आपण उशी म्हणतो. पण आपण खोळी सतत बदलवतो. उशी मात्र तशीच असते, उदाहरण फक्त. नाही तर मला उशी बदलवतो. इथे उदाहरण घेतो. उदाहरण नेहमी, दृष्टांत नेहमी लंगडा असतो. तर ते उशी जी आहे ती उशी म्हणजे खरं अस्तित्व, ती खरी आहे, त्याची सत्ता आहे, त्याचं अस्तित्व आहे. आणि ती नित्य अवध्य आहे. देही नित्यम अवध्योयम, देहे सर्वस्य भारत. सर्वस्य देहे, हा देही आणि अवध्य आहे. देही म्हणजे आत्मा, परमात्मा हा अवध्य आहे, अविनाशी आहे. मग तुम्हाला मृत्यू नाही, कारण जन्म नाही. म्हणून न जायते, जायते न, जन्म नाही म्हणून मृत्यू नाही आहे. मृत्यू मानला की जन्म मानावा लागेल, पण तो मृत्यू नाही मानला की जन्म पण नाही मानावं लागेल. गरजच नाही आहे, नाही, त्याची गरजच नाही आहे. म्हणून ते म्हणतात माझा फोटो लावला आहे, हा माझा फोटो काय आहे, या खोळीचा फोटो आहे, माझा फोटो नाही तो, आहे की नाही. मी काही खोळ नाही आहे, मी आहे आत्मा, की नाही. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो प्रल्हादाचं. प्रल्हादाला कधी जाणीवच नव्हती मी शरीर आहे म्हणून. तो म्हणतो मी आत्मा आहे, मला कोण मारू शकणार. म्हणून त्याचा वडील त्याचे काहीच करू शकले नाहीत. शेवटी या खांबामध्ये त्याच्यातही तो म्हणतो सगळे मला नारायण दिसतो आहे, ते आत्मज्ञान आहे. त्यामुळे देह विनश्वर राहणार नाही. देहाच्या आत जो देही तोच अविनाशी. अतएव देहाचा फोटो घेऊन काय करायचे. देह अनित्य वस्तू, त्याची ममता काय कामाची. उलट भगवान जो अंतर्यामी, मानवाच्या हृदयात विराजमान, त्याचीच पूजा करणे उचित. आपण जन्मोजन्म काय करतो, देहालाच घेऊन राहतो. हा नाही तर तो नाही तर तो नाही तर तो, पण शेवटी देहालाच घेऊन राहतो आपण. देहाच्या आत जो आहे खरा देहाचा स्वामी, तो आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. पण गीतेमध्ये सहज सांगितलं आहे, मी हृदयात राहतो, तिष्ठती हृदय अर्जुन तिष्ठती, हृदयात राहतो. पण इतकं सांगूनसुद्धा आपलं तितकं लक्ष जात नाही. करता थोडीशी जाणून आहे काहीतरी आहे. आपलं फक्त शरीर काय आहे, शरीर असतं नसतं विनश्वर आहे ते, नाही म्हणजे नाहीसं होणार आहे, क्षणभंगूर आहे. क्षणामध्ये ते भंगून जातं म्हणजे नाहीसं होतं. तसं आत्म्याचं नाही आहे, की नाही. आत्मा हा अविनाशी आहे, त्याला विनाश नाही आहे. त्यामुळे ते भेदून तुम्हाला आत्म्यापण जावं लागेल. देह भेदून तुम्हाला आत्म्यापण त्याचं नित्यमवद्योयम हे लक्षात घ्या. देही आहे तो, देहीकडे लक्ष द्या. सतत देहाचा विचार करतो, इंद्रियांचा विचार करतो, मनाचा विचार करतो. यातून तुम्हाला आज शिरावं लागेल. म्हणून त्याला योगी म्हणतात, आहे की नाही. योगी काय करतो, मनाचं विश्लेषण करतो, मनाला अवलोकन करतो,
की नाही. त्याचं विश्लेषण करतो, समजून घ्यायचा मनाच्याद्वारे तो आत्म्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. आणि हे अतिशय कठीण आहे. कारण काय कठीण म्हणजे विषयवस्तू कठीण नाही आहे, पण तशी आपली मनाची आपण घडण केली नाही, मनाला तसं घडवलं नाही आहे, जन्मोजन्मी तसं घडवलं नाही आहे. आणि याही जन्मात आपण तसा प्रयत्न करत नाही आहे, म्हणजे पुरेसा करत नाही आहे. काही लोकांचा प्रश्न नाही, काहीच करत नाही आहे, तो भाग वेगळा. पण जे करतात त्यांचा प्रयत्न पण पुरेसा नसतो. कारण ही गोष्ट फार कठीण आहे. कारण आपण सगळे बहिर्मुखी आहोत, सगळं लक्ष बाहेर आहे. नाही जास्तीत जास्त आपण उशीकडे लक्ष, खोळीकडे लक्ष देतो. तो उशी वगैरे आपल्याला काय माहीत नाही आहे. मग अशावेळी काय करायचं की नाही. अशावेळी आपण इथे एक छान आणखी विषय आलेला आहे, आणि तो म्हणजे आता श्रीरामकृष्ण थोडे सावध झालेले आहे असं लिहिलं इथे. आणि ते बोलू लागले, पण एक गोष्ट मात्र लक्षात घेऊ शकतो आपण, ध्यानात ठेवा. एक गोष्ट ध्यानात ठेवू शकतो, लक्षात घेऊ शकतो. कारण का हे खरं आहे की आपलं लक्ष उशीकडेच आहे, सगळं उशीच्या खोळीकडेच आहे, देहाकडे आहे. आत जो आहे त्याच्याकडे मुळीच नाही आहे. ते देहीत जाऊ द्या, आत्मा जाऊ द्या, हा सूक्ष्म देह आहे ना, त्याच्याकडं सुद्धा नाही. हा म्हणजे एक जसं पेन असतो ना, जॉटर, ज्याने आपण लिहितो, ते फक्त बाहेरचं कवच असतो, तो काही लिहित नाही, आतला जॉटरच लिहित असतो. तोच खरा पेन असतो. आपण बाहेरचं काढून टाकतो, जॉटर लिहू शकतो आपण. पण आपलं काय, पेन म्हटलं की आपल्याला वाटतं तोच होतो पेन, आहे की नाही. कोणतीही गोष्ट, प्रत्येक घड्याळ म्हटलं की आपल्याला बाहेर दिसतेच घड्याळ वाटतं, खरी घड्याळ आत असते. पंखा म्हटलं की आपल्याला तो पंखा दिसतो, आतमध्ये खरा पंखा असतो, मोटर असते का आतमध्ये. प्रत्येक गोष्ट आपल्याला बाहेरून एक दिसते, आत वेगळीच असते. ती खरी गोष्ट आत असते आणि बाहेरची गोष्ट आपल्याला दिसते. आणि इतकं असल्यानंतर साधारण जसं मन आहे, एक सामान्य मन आहे, जे या सगळ्या दृश्यामध्ये गुरफटलेलं आहे. आणि स्वाभाविक आहे, लहान मुलांचा तर प्रश्नच येत नाही, कारण त्यांचं तर पूर्ण गुरफटले, 100% गुरफटलेलं असतं. त्याच्यामुळे ते प्रल्हादाचं गोष्ट सोडून द्या आणि ध्रुवाची गोष्ट सोडून द्या, थोडं बाजूला ठेवली आपण, किंवा शंकराच्या लहानपणापासून विवेकानंद, रामकृष्ण, हे सगळे सोडून द्या. हे अपवाद आहेत. पण सर्वसाधारणपणे माणसाचं मन हे तर खूप गुरफटलेलं असतं, अतिशय गुरफटलेलं असतं की नाही. त्यामुळे त्याच अध्यायात परिशिष्टामध्ये फार छान म्हटलं आहे त्याच्यामध्ये, की त्याची नोकरी गेली आणि आता तो काहीतरी नाही आहे, त्याला वैराग्य आलं आणि तो काशाला नेऊन गेला. परिशिष्टामध्ये 2रा अध्याय तो. आणि तिथे मग त्याला काही 10 रुपयाची नोकरी लागली. त्या काही 10 रुपये म्हणजे माणूस जगू शकत होता 10 रुपयामध्ये, की नाही. तर 10 रुपयाची नोकरी लागली, त्याच्यातच तो करतो आहे, ते अंगठी घेतो आहे, गळ्यातली साखळी घेतो आहे. म्हणजे ती वासना जाईल कुठे असं त्यांचं टिप्पणी केली आहे त्यांनी, शेरा मारला आहे श्रीरामकृष्णांनी. ती वासना जाईल कुठे, ती आत खूप भरलेली आहे, नाही, ती जाणार नाही सहजासाठी. मग ते काय, सगळेच मार्ग बंद झालेले आहेत की नाही, सगळेच मार्ग बंद झालेले आहेत. पण आपल्याला तर अंधाराचा मार्ग नको, आपल्याला प्रकाशाचा मार्ग पाहिजे, शुक्ल कृष्णगती हे ते नाही. त्याच्यामुळे म्हणून आता 3ऱ्या अध्यायाचं जे आपण बघत आहोत, की यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. 3ऱ्या परिच्छेदाच्या पूर्वी हे वाक्य गीतेतलं आपल्याला हा श्लोक दिला आहे की नाही, की हे खरोखर आहे की सामान्यतः साधारण माणूस त्याचं ते अंतर्दृष्टी त्याला नसते की नाही, तसे संस्कारच नाही आहे. तो विचित्र संस्कार घेऊन या जन्मात आलेला आहे. फक्त त्याला एकच अनुकूल गोष्ट आहे, ती म्हणजे त्याला देह आहे, हा देह विचार करू शकतो, मनुष्य देह त्याला मिळालेला आहे. म्हणून शास्त्रामध्ये मनुष्य देहाची फार महती गायलेली आहे. हे किती कठीण गोष्ट असलं तरी मनुष्य देहामध्ये काहीतरी शक्यता आहे, इतर देहांमध्ये शक्यताच नाही आहे. मनुष्य देहामध्ये शक्यता आहे, ती पॉसिबिलिटी आहे. म्हणून त्याला इथे म्हटलं आहे योग, म्हटलं यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. हे तुम्हाला विवेकाने कळू शकतं. थोडासा विचार केला, डोकं वापरलं तर कळू शकतं की अरे सगळं जे नाशवान आहे ते कसं काय शाश्वत असणार. पण नाशवान आहे याचा अर्थच आहे की काहीतरी अविनाशी असणार. जसं आपण सिनेमाच्या पडद्यावर बघतो किंवा टी व्हीच्या पडद्यावर बघतो, सगळं हलणार बघतो, त्याला
चेंज ऑफ फ्लक्स म्हणतात, सतत हालतं, सतत परिवर्तन, सतत परिवर्तन. सतत परिवर्तनाचा अर्थच तो आहे की ते अपरिवर्तनशील पडदा आहे म्हणून आहे. नाही तर कसं दिसणार तुम्हाला? पांढरा पडदा आहे चित्रपटातला, म्हणूनच तुम्ही सगळे हालणारे प्रतिमा बघू शकता ना. सिम्पल कॉमन सेन्स आहे ते. जी गोष्ट इतकी चेंजिंग आहे, प्रत्येक फ्रेम जी असते ती क्षणोक्षणी बदलत असते, आहे की नाही. इतकं त्याच्यात परिवर्तन असतं, आहे की नाही. ते एडिटिंगमध्ये करतात सगळं, एक 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 फ्रेम बघतात, त्याला ते बरोबर जोडतं, सलगतं आपल्याला दिसते, आहे की नाही. 16 म्हणा, 35 mm म्हणा, ते सगळं ते शास्त्रच फार मस्त आहे. ते त्याचा खूप अभ्यास व्हायला पाहिजे. सोपी आहे ते. पण तुम्ही बघा, ते सगळं इतकं परिवर्तन दिसतं, इतकं हालणारं दिसतं, याचा अर्थच न हालणारी पाहिजे ना. यात काय डोकं कशाला पाहिजे असते. जशी ट्रेन आहे खूप जोराने पळते, ते जोराने पळू का शकते? कारण ते कुटस्थ आहे म्हणून, रेल लाईन आहे, त्या ते पक्के आहेत, की नाही. जितकी ट्रेन गतीने पळेल तितके त्याच्या ट्रॅक्स जे आहे, ट्रॅक्स खूप पक्के पाहिजेत. अगदी सिम्पल आहे. हे सिम्पल आहे, त्याला सांख्य म्हणतात. त्याला सांख्य म्हणतात. सांख्य म्हणजे आत्मज्ञान. द्वितीय अध्यायाचं नावाचं आहे सांख्ययोग, आहे की नाही. हे इतकं स्पष्ट आहे. स्पष्ट असेल पण तेवढं समजायला डोकं पाहिजे ना. तेवढी विवेकबुद्धी माणसाकडे नसते, साधारण माणसाकडे नसते, आहे की नाही. म्हणून अनेक जन्म संसिद्ध म्हटलं, अनेक जन्मात ती कमावी लागते. अशी साधारण माणसाकडे बुद्धी नसते. तेवढा मेंदू त्याचा पक्का नाही आहे, समजतच नाही. इतकी स्पष्ट गोष्टी आहे की नाही. प्रकाश प्रकाश, अंधार अंधार, यात काय आहे? विरुद्ध स्वभाव हो नाही. पण समजा हे प्रकाश आहे समजत नाही, अंधारासमोर इतकं तुम्हाला स्पष्ट आहे तरी समजत नाही आहे. नाही समजत मग करायचं काय? नाही समजत मी काय करणार? काही लोक एवढे असतात की त्यांना कोचिंग लावा, काही लावा तरी पासच होत नाहीत. ते काय करतात? त्यांना ते अंकलच नसते, बुद्धीच नसते, IQ फार कमी. तसं आहे, त्याला करणार काय? म्हणून त्याला म्हटलं आहे ते सांख्याला तेच तद्योगैरपि गम्यते, की नाही. नाही जमत ना, डोंट वरी. डोंट वरी म्हणजे तुम्ही काय जास्त मा शुचा म्हटलं आहे, म्हणून शेवटला शब्द गीतेमध्ये मा शुचा म्हटलं आहे की नाही. तुम्ही चिंता करू नका, आहे की नाही. म्हणजे ते हे आहे. श्रीरामकृष्ण थोडे सावध झाले आणि ते बोलू लागले. तो मार्ग काय आहे? तो मार्ग आहे की नाही. म्हणजे हे नाही जमणं संपलं असं म्हणू नका. सुंदर शब्द आहे. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते. तुम्हाला जे मिळणार त्यात काही फरक नाही आहे. गम्यते म्हणजे मिळेल, प्राप्त होईल आहे की नाही. जी गोष्ट याला मिळेल ती गोष्ट त्याला मिळेल. जसं आपण जेवायला बोलवलं 10 लोकांना, आहे की नाही. सगळे आजूबाजूला असते, ते याला मिळतं, ते त्याला मिळतं, त्याला मिळतं, सगळ्यांना एकच गोष्ट मिळेल आहे. कारण पंक्तीत बसले आहे ना. पंक्ती प्रपंच नसतो की नाही. एकाला जे मिळतं दुसऱ्याला, दुसऱ्याला तिसरं, कारण तो एकाच पंक्तीत बसलेला आहे की नाही. जरी इतका फरक आहे, याचा मेंदू काहीच काम करत नाही, त्याचा मेंदू परफेक्ट आहे की नाही. मग कसं कसं त्याचं धर्मार्थ काम पुरुषार्थामध्ये असं नाही होणार. ज्याला जेवढं, ज्याचा मेंदू जेवढं त्याला तेवढंच मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार त्याला. पण अध्यात्मामध्ये तसं नाही आहे की नाही. हा फरक आपण म्हणून ते काळजी करू नकोस. अहम तो सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी. त्यात ज्या काही त्रुटी असतील ना, मी त्याची काळजी मी करून टाकेल. धर्मार्थ कामामध्ये तसं नसतं. त्रुटीबिटी काही नाही. जसं तसं तुमच्या त्रुटी तुम्हालाच दूर करावं लागतील, तुम्हालाच मार्क मिळवावं लागतील, तुम्हालाच पास व्हावं लागेल, तुम्हालाच पैसे कमावे लागेल, तुम्हाला सगळं तुम्हालाच करावं लागेल. तुमच्यासाठी दुसरे कोणी प्रयत्न करणार नाही. तुम्हाला भूक लागली, तुमच्यासाठी दुसरा कोणी जेवला, आम्ही त्याचं पोट भरेल, तुमचं पोट असं नाही आहे. तुम्ही आजारी आहात, तुम्हालाच औषध खावं लागेल. तुमच्यासाठी दोन्ही औषध खाल्लं आणि तुम्ही बरे झाले असं होणार नाही. पण मोक्षमार्गामध्ये मात्र तसं नाही आहे की नाही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. तुम्ही तुमचा मी तेषाम अहम समुद्धरता, मी तुमचा उद्धार करेल. इथे नियम वेगळा आहे किंवा नियम नाही आहे. म्हणून इथे म्हणा तरी पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा. आपण वाचू आणि नंतर मग पुढच्या वेळी बघू. की ध्यानात ठेवा की भक्तांचं हृदय म्हणजे भगवानाचं निवासस्थान. तो सर्वानुभूती आहे खरा, पण भक्त हृदयात विशेष रूपानं आहे. एखादा जमीनदार जसा आपल्या जमीनदारीत सगळ्याच ठिकाणी राहू शकतो, तरी पण तो आपल्या अमुक अमुक दिवाणखान्यात बहुधा असतोच, असे म्हणण्याचा प्रघात आहेच की. भक्तांचं हृदय म्हणजे भगवंताचा दिवाणखाना. सर्वजण आनंदी होतात. याचा अर्थ काय? तुम्हाला जमत नसेल तरी तुम्हाला देवाची भक्ती करता येते. नाही, देव आहे म्हणून त्याला भगवान म्हटलं आहे. आत्मा आहे वगैरे नाही तुम्हाला कळत. आत्मा म्हणजे काय कळत नाही आहे, परमात्मा म्हणजे काय कळत नाही आहे. पण भगवान आहे म्हणजे कळतो. भगवान काय आहे? भगवान हा कृपा करत असतो. मी कृपा करतो. मत्प्रसादाद अवाप्नोती. माझी कृपा झाली, माझा अनुग्रह झाला
मी प्रसन्न झालो तर अवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम, तुला शाश्वत आणि अव्ययपद मिळेल. हे वेगळं आहे. म्हणून ते म्हणतात ठीक आहे, यांना मी कुंपणातून सोडू शकणार नाही आहे की नाही, परंतु त्यांच्यात जे परमात्मा तत्त्व आहे, आत्मतत्व आहे, ते प्रत्येकामध्ये तसंच आहे. ते पशूंमध्ये सुद्धा तसंच आहे, त्यात काही फरक पडलेला नाही आहे. फक्त शरीर तसं नाही आहे. कोणी असो, प्रत्येकामध्ये आत्मतत्व ते अक्षुण्ण आहे, जसं आहे तसंच आहे, फक्त ते प्रकाशित होऊ शकत नाही. म्हणून भगवंत जर आपण भगवंताला सगुण साकार रूपामध्ये, निर्गुण निराकार रूपामध्ये, ज्या कोणत्या रूपामध्ये, मूर्तीच्या रूपामध्ये, कोणत्याही त्या रूपामध्ये जर भक्तांनी त्याची जाणीव ठेवली की आपल्याला, जसं लहान मुलं काही जमत नाही आहे, त्याची क्षमता नसते, पण तो आईला प्रसन्न करू शकतो. तिने आईला प्रसन्न करतो, तो आईकडनं सगळं मिळवतो, त्याला तिथं कुठे प्रॉब्लेम येत नाही. मोठ्यांना मात्र सगळे प्रयत्न करून मिळवावं लागतात. लहान मुलाला काही नाही, फक्त लहान मुलाला एकच प्रयत्न करावा लागतो, त्याला आईला सतत प्रसन्न ठेवावं लागतं, आहे की नाही. आणि त्याला ते कसं करायचं जमतं, त्याला माहीत असतं आईला कसं प्रसन्न करायचं म्हणून. तर तो आईला प्रसन्न ठेवतो आणि बाकी त्याला काही बघायची गरज नाही आहे. मागितलं ते मिळतं, न मागितलं ते पण मिळतं. त्याला जिथे आपण भागवत भक्त आणि भगवान, किंवा याच्यात म्हटलं आहे योगासाठी परमात्मा आणि ब्रह्मज्ञानासाठी ब्रह्म आणि भक्तासाठी भगवान. पुढच्या प्रवचनात आपण यानंतरचा विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.